यवतमाळमध्ये आरक्षण बचावासाठी आदिवासींचा एल्गार। बंजारा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणावरील समावेशाला तीव्र विरोध। आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आज यवतमाळ शहरात आदिवासी समाजाच्या वतीने भव्य आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चात हजारो आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत हातात फलक घेऊन मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। हा मोर्चा प्रामुख्याने बंजारा आणि धनगर समाजाचा अनुसूचित जमाती एसटी आरक्षणात समावेश करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवण्यासाठी काढण्यात आला। आझाद मैदानातून मोर्चाची सुरुवात झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून तेथे सरकारला आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। त्यानंतर आझाद मैदानात विराट सभा घेऊन मोर्चाचा समारोप झाला। सभेत उपस्थित आदिवासी नेते, पदाधिकारी आणि जनप्रतिनिधींनी संविधान, आदिवासींची परंपरागत संस्कृती, निसर्गाशी निगडीत जीवनशैली आणि आरक्षणाच्या मूळ उद्दिष्टांवर सविस्तर मार्गदर्शन केले। वक्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की एसटी आरक्षणात कुणाचीही घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही। हा लढा आपल्या हक्कांसाठी आणि अस्तित्वाच्या संरक्षणासाठी आहे। महिलांचा सहभागी या मोर्चात लक्षणीय होता। आदिवासी बांधवांनी एकजुटीचे शक्ती प्रदर्शन करत सरकारकडून बंजारा आणि धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश तत्काळ रद्द करावा अशी ठाम मागणी केली। आदिवासी समाजाच्या मते इतर समाजांचा एसटी प्रवर्गात समावेश झाल्यास मूळ आदिवासी समाजाच्या आरक्षणावर अन्याय होईल आणि त्यांच्या शिक्षण व नोकरीच्या संधीवर गंभीर परिणाम होईल। यवतमाळमधील या मोर्चामुळे राज्यातील आरक्षण प्रश्नावर आदिवासी विरुद्ध इतर समाज असा संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे। आदिवासी बांधवांनी आरक्षण बचावासाठी आपल्या संघटनेची ताकद दाखवून दिली आहे। राज्यभरात अशा मोर्चांना वेग येत असून सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। इंडिया न्यूज R7 संदीप सुरपाम, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी।